ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। तर ज्यावेळी सायली आणि अर्जुनमध्ये खूप मोठं भांडण होऊन सायली अबूला धरून अर्जुनशी कुसुमताईच्या घरी राहण्यासाठी गेलेली असते आणि त्याच वेळी खूप मोठी घटना घडून आता महिपतीचा गुंड प्रवृत्तीचा चेहरा अर्जुनच्या समोर येणार असतो। तर त्याचबरोबर अर्जुन आता रविराजांना महिपतीचा पूर्ण भूतकाळ उलगडून दाखवून देणार असतो। ज्यावेळी ती चाळ खाली करण्यासाठी महिपतीने गुंड पाठवलेली असतात आणि त्याच एका गुंडाने सायलीवरती हात उचललेला असतो। त्याच वेळी अर्जुन खूपच रागाने भडकतो आणि त्या गुंडांशी दोन हात करत कुसुमताईचं घर आणि चाळीतील बाकी लोकांची ही घरं महिपतीच्या घशात जाण्यापासून वाचवतो आणि अर्जुनने धमाकेदार एंट्री घेत त्या गुंडांची चांगलीच धुराई केलेली असते आणि त्याचबरोबर चाळीतील प्रत्येक गरीब लोकांचं घर सुद्धा वाचवलेलं असतं। आणि त्याच वेळी सायलीला नकळतपणे अर्जुनच्या प्रेमाची जाणीव होते आणि सायलीला आठवायला लागतं तो म्हणजे अर्जुनने तिच्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट, केलेला प्रत्येक त्याग। आणि अर्जुन प्रत्येक वेळी सायलीची ढाल बनून घरातल्यांशी सुद्धा वाद घालत असतो आणि यात सर्व गोष्टी आठवून आता सायली नकळतपणे अर्जुनच्या प्रेमात पडते आणि अर्जुनच्या प्रेमाची तिला सुद्धा जाणीव होणार असते। तर अर्जुन आता महिपतीने जे गुंड पाठवलेले असतात त्यातील एका गुंडाला पकडून ठेवतो आणि त्याच्या तोंडून आता पोपटासारखं महिपतीची पूर्ण कुंडलीच बाहेर काढतो आणि ते सर्व काही रेकॉर्ड करून आता मधुभाऊंच्या केसमध्ये सुद्धा त्याला खूप मोठा पुरावा मिळालेला असतो आणि त्याचबरोबर अर्जुन तोच पुरावा रविराजांना दाखवून त्यांचे डोळे उघडणार असतो। आतापर्यंत महिपतीने कित्येक सुपाऱ्या घेऊन कित्येक खून सुद्धा केलेले असतात आणि ते सर्व खून लपलेले असतात आणि त्याच वेळीस महिपतीचा जो गुंड पाठवलेला असतो त्याला आता अर्जुनने धुलाई करून त्याच्या तोंडून पोपटासारखं सर्व काही कबूल करून घेतलेलं असतं आणि त्याच वेळी अर्जुनने कुसुमताईचं सुद्धा घर वाचवलेलं असतं महिपतीच्या घशात जाण्यापासून। त्याच वेळी अर्जुन साठी आता सायलीच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालेलं असतं। तर आपण मालिकेमध्ये पाहिलं होतं की महिपतीला ती धुमाळ चाळ हवी असते आणि त्याच जागी खूप मोठा प्लॉट उभा करण्याचं महिपतीचं स्वप्न असतं, परंतु अर्जुन ते स्वप्न आता पूर्ण चकनाचूर करणार असतो आणि आपण पाहिलं होतं की ती चाळ आता बळकावण्यासाठी स्वतः महिपतीने जाऊन कित्येक वेळा तरी तेथील लोकांना धमकावलेलं असतं, परंतु महिपतीच्या या धमकीला चाळीतील एकही माणूस भीक घालत नाही। त्याचवेळी महिपती मुद्दाम आता त्याच्या गुंडांना पाठवतो आणि म्युन्सिपाल्टीला सुद्धा खूप सारे पैसे त्यांच्या घशात घालतो आणि चाळीतील पाणी आणि वीज कायमचीच बंद करून टाकतो की जेणेकरून महिपतीला असं वाटत असतं की असं केल्याने तेथील लोक वैतागतील आणि स्वतःहूनच ती चाळ सोडून निघून जातील आणि महिपतीला आयतीच जागा बळकावता येईल आणि त्याचं खूप मोठं प्लॉट उभा करण्याचं स्वप्न सुद्धा पूर्ण होईल। परंतु महिपती कितीही गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती असला तरी सुद्धा त्याला टक्कर द्यायला अर्जुन उभा असतो आणि महिपतीने त्या चाळीतील वीज कनेक्शन, पाणीचं कनेक्शन जरी बंद केलेलं असलं तरी सुद्धा अर्जुन गुपचूपणे आता इन्व्हर्टर बसून तेथे वीज सुद्धा आणतो आणि त्यानंतर तेथे लोकांना पिण्याचं पाण्यासाठी टँकर मागवून सोय सुद्धा करतो। परंतु मूर्ख महिपती मात्र भ्रमातच असतो, कारण त्याला माहितीच नसतं की सायली सुद्धा कुसुमताई सोबत त्याच चाळीमध्ये राहते आणि अर्जुनशी तिने अबोला धरल्यामुळे अर्जुन आता तिची समजूत काढण्यासाठी सतत त्या चाळीमध्ये ये-जा करत असतो आणि त्या चाळकऱ्यांची व्यथा अर्जुनला समजलेली असते, परंतु अर्जुनने त्यांना चांगलीच टक्कर दिलेली असते आणि वीज कनेक्शन आणि पाण्याची सुद्धा सोय केलेली असते। ज्यावेळी महिपतीच्या गुंडांना हे सर्व काही समजतं त्याचवेळी ते महिपतीला जाऊन सांगतात की महिपती शेठ, आपण जे काही केलं होतं त्या लोकांना तिथून बाहेर हाकलून काढण्यासाठी ते तर आपलं प्लॅनिंग पूर्णपणे फ्लॉपच झालं आहे। तेथील लोकांना आपण वीज कनेक्शन आणि पाणी कनेक्शन सर्व काही बंद केलं होतं, परंतु आपल्या वाचून त्यांचं काहीच अडत नाही। त्यांच्यासाठी वीज सुद्धा तिथे निर्माण झाली आहे, कोणीतरी इन्व्हर्टर बसवला आहे आणि त्यानंतर पाण्याचे टँकर मागवून त्यांची मदत करतो आहे। तेव्हा आता महिपती पिसाळतो आणि त्या गुंडांना आता धमकवत म्हणायला लागतो की आत्ताच्या आत्ता जाऊन तेथील लोकांना धमकवा, मारा, हाकला, काय करायचंय ते करा, परंतु ती चाळ आजच्या आज खाली झाली पाहिजे, नाहीतर मग तुम्ही जर माझ्यासमोर तोंडासमोर आला तर मग मी तुमचा जीव घेईन। आता महिपती गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे आणि त्याने आतापर्यंत कित्येक खून केलेले असल्याचे आता त्या लोकांना माहिती असतात, म्हणून ते गुंड सुद्धा घाबरतात आणि महिपती सांगेल अगदी त्याचप्रमाणे चाळीत जाऊन तेथील लोकांना आता धमकवायला लागलेले असतात आणि महिपतीची गुंड जाऊन चाळीतील लोकांना धमकवत म्हणायला लागतात, तुम्हाला नेमकं आता हे सर्व
सोयी करून देण्यासाठी कोण मदत करत आहे असं म्हणून आता तेथील लोकांना ते धमकावून त्याचं नाव, त्या जो व्यक्ती त्यांना मदत करत असतो त्याचं नाव जाणून घेण्यासाठी त्या लोकांना मारहाण सुद्धा करायला लागलेले असतात. आता खूप दंगल माजलेली असते आणि खूप सारा आता गोंधळ ऐकू आल्यानंतर सायली आणि कुसुमताई बाहेर येतात आणि पाहतात तर गुंड त्या गरीब लोकांना मारून हाणून धमकवायला लागलेले असतात. त्याचवेळी आता सायली म्हणते, 1 मिनिट थांबा, तुम्ही कोण लोक आहात? इथून आत्ताच्या आत्ता निघून जा, कारण जी चाळ तुम्ही खाली करण्यासाठी आला आहेत ना, ती चाळ या गरीब लोकांची आहे आणि गेले कित्येक वर्ष ती लोक इथे राहत आहेत. त्यामुळे तुमच्या धमकीला घाबरून आता इथे येऊन कोणीही निघून जाणार नाही आणि तुम्हाला ज्या कोणी तुमच्या वरच्या मोठ्या सेटने, अगर तोही गुंडच असेल म्हणा, त्याने ज्याने पाठवला असेल ना, त्याला जाऊन सांगा की ही चाळीतली लोक अजिबात ही चाळ खाली करणार नाहीत ते नाहीत, परंतु तुमच्या धमकीला तर घाबरणारच नाहीत. आणि जर तुम्ही इथून निघून नाही गेलात ना, तर माझा नवरा वकील आहे आणि एका मिनिटात मी तुमच्यावरती केस टाकून या चाळीतल्या लोकांना वाचवू शकते. आणि तुम्ही येथील गरीब लोकांना त्रास दिला आणि तेथील गरीब लोकांची वीज आणि पाण्याची सोयी बंद करून टाकली का, तर तुम्हाला ही चाळ बळकवायची आहे अशी केस टाकेन. त्याचवेळी आता महिपतीचा एक गुंड चिडतो आणि म्हणायला लागतो, कोण आहेस तू आणि इथे आमच्या समोर बोलण्याची तुझी हिंमतच कशी झाली, असं म्हणून तो आता सायलीवरती हात उगारतो. त्याचवेळी अर्जुनची तिथे धमाकेदार एंट्री होते आणि सायलीवरती होणार तो अत्याचार रोखण्यासाठी अर्जुन धमाकेदार एंट्री घेत त्या गुंडाचा हात पकडून ठेवतो आणि माझ्या बायकोवरती हात उचलण्याची हिंमतच कशी झाली असं म्हणून त्या गुंडाला बेदम मारायला लागलेला असतो. आणि अर्जुन आता त्या तिन्ही गुंडांची खूप जोरात धुलाई करायला लागलेला असतो. अर्जुन कोणाचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो, कारण ज्या गुंडाने सायलीवरती हात उचललेला असतो त्यामुळे अर्जुन सुद्धा रागाने पिसाळलेला असतो. एकतर सायलीशी अबोला धरल्यामुळे सायली कधी एकदा अर्जुनशी बोलते असं अर्जुन वाटायला लागलेलं असतं, परंतु त्यातून आता सायलीला होणारा त्रास अर्जुनला पाहवतच नाही आणि अर्जुनचा खूपच संताप होतो आणि अर्जुन महिपतीच्या गुंडांची बेदम धुलाई करतो. परंतु त्याचवेळी अर्जुनला सायली रोखते आणि सर प्लीज थांबा असं म्हणते. आता सायली स्वतःहूनच अर्जुनशी बोललेली असते, त्यामुळे अर्जुनचा आनंद ओसंडून व्हायला लागतो आणि ज्या सायलीने गेले कित्येक दिवस आबोला धरलेला असतो आणि तिची समजूत काढण्यासाठी अर्जुनचा खूप सारा वेळ खर्च झालेला असतो, तरीही अर्जुनला सायली कधी एकदा माझ्याशी बोलते असं वाटायला लागलेलं असतं. आणि अखेर आता सायली आणि अर्जुनमधला तो अबोला मिटलेला असतो आणि अखेर सायली अर्जुनशी बोलायला लागते आणि अर्जुनला समजूत घालत म्हणायला लागते की सर प्लीज तुम्ही असं अजिबात करू नका, अहो ती गुंड प्रवृत्तीची लोक आहेत, त्यांच्या सारखं तुम्ही सुद्धा आता वागायला लागलात म्हटल्यानंतर. परंतु तो गुंड आता महिपतीचा गुंड असतो आणि तो खूप माजुरडा असतो आणि त्यामुळे तो म्हणायला लागतो की तू जो कोण असशील ना, तू मला आता एवढं बेदम मारलं आहे, परंतु हीच गोष्ट जर आमच्या अण्णाला कळली ना तर तो तुला जिवंत सोडणार नाही. इथे फक्त या धंद्यात फक्त आमच्या अण्णांचं राज चालतं आणि आमच्या अण्णांचा शब्द अखेरचा असतो आणि तू तर मला मारून खूप मोठी चूक केली आहे आणि याची किंमत तुला तर चुकवावीच लागेल असं म्हणून आता तो ज्या महिपतीच्या गुंडाला अर्जुनने बेदम मारलेलं असतं तरी सुद्धा त्या महिपतीच्या गुंडाला अक्कल आलेली नसते आणि तो अर्जुनशी परत एकदा वाद घालायला लागतो. तर अर्जुन परत एकदा खूप रागाला गेलेला असतो आणि अर्जुनचा संताप वाढायला लागतो आणि रागही खूप वाढायला लागतो. त्याचवेळी सायली पटकन अर्जुनचा हात पकडते आणि म्हणायला लागते, सर अहो तुम्ही स्वतः वकील असूनही कायदा हातात कशासाठी घेता आहात? आपण यांच्यावरती केस करूया आणि म्युन्सिपाल्टीवरती सुद्धा केस करूया की यांच्याकडून खूप सारे पैसे घेऊन स्वतःच्या घशात काढून चालीतील माणसांना यांनी त्रास दिला आहे. त्याचवेळी अर्जुन म्हणायला लागतो, पण थांबा मिसेस सायली, आता आपल्याला या सर्वांमागे कोण आहे ह्याचं नाव तरी जाणूनच घ्यावं लागेल, त्याचवेळी आपण यांच्यासोबत लढू शकू ना आणि यांना चांगलीच टक्कर देऊ शकतो. तेव्हा अर्जुन आता त्या गुंडाची कॉलर पकडतो आणि म्हणायला लागतो की बोल, कुणाचा गुंडा आहेस तू? कोण मालक आहे तुझा आणि या चाळीशी त्याचा काय संबंध आहे आणि ही चाळ त्याला का बळकवायची आहे? हे सर्व काही प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय मी तुला सोडणारच नाही असं अर्जुन त्या गुंडाला धमकवायला लागतो. तर तो गुंड परत एकदा माजुरडेपणा करायला लागतो आणि अर्जुनला म्हणायला लागतो की आमचा अण्णा खूप मोठा बिल्डर आहे आणि त्यांनी अशा तुझ्यासारख्या लोकांच्या खूप साऱ्या सुपाऱ्यांना अशा चुटकीसरच्या पूर्ण केल्या आहेत आणि कित्येक खून तर अण्णाचे अजून कोणाला माहिती सुद्धा नाहीत. त्याचवेळी
आता कुसुमताई म्हणायला लागते, एवढं तोऱ्याने तुझ्या अण्णांबद्दल सांगतो आहे, तुझा अण्णा असा आहे तरी कोण? त्याचवेळी त्या गुंडाच्या तोंडून महिपतीचं नाव निघतं, महिपती शिकरे. आणि तेव्हाच अर्जुन आणि सायली धक्क्याने एकमेकांकडे पाहायला लागतात. त्याचवेळी सायलीच्या डोक्यात खूप मस्त आयडिया येते आणि सायली म्हणायला लागते, अर्जुन सर तुम्ही काय करा, परत एकदा याला धमकवा. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली एकदा तुम्ही म्हणताय मारू नका, एकदा म्हणताय कायदा हातात घेऊ नका, परत म्हणताय की त्याला मारा, त्याच्याकडून आपल्याला माहिती तर मिळाली आहे ना. तेव्हा सायली म्हणते, अहो सर मी काय सांगते ते ऐका, तुम्ही ना याचं सर्व बोलणं एकदा रेकॉर्ड करून घ्या, म्हणजे आपल्याला मधुभाऊंची केस लढताना खूप मोठा पुरावा भेटेल. तेव्हा आता अर्जुनला समजतं आणि अर्जुनला म्हणायला लागतो की गुड गर्ल, अहो खरंच आपल्यासाठी हा खूप मोठा पुरावा ठरेल. आणि महिपतीचा जो काळ्या धंद्यातील खुनी चेहरा आहे तो सर्वांच्या समोर येईल आणि अखेर सिनियरच्या समोर जर त्याचा खुनी चेहरा आला ना तर सिनियर त्याची केसही सोडून देईल आणि त्यानंतर आपण परत एकदा त्या महिपती शिकरेशी टक्कर देऊ आणि मधुभाऊंना सोडवूयाच. तेव्हा आता अर्जुन परत एकदा त्या गुंडाला मारायला लागतो आणि मुद्दाम नाटक करत दगड घेऊन त्याच्या अंगावरती जातो आणि बोल तुझा माणूस नक्की आहे तरी कोण? कोण आहे तुझा मालक असा? एवढं तोऱ्याने तुम्हाला धमकवत आहेत, असा खुनी मालक तुझा आहे तरी कोण? असं म्हणून अर्जुन आता त्या गुंडाला पोपटासारखं बोलतं करतो आणि अखेर त्या गुंडाच्या तोंडून महिपतीचं नाव निघतं आणि सायलीने गुपचूपपणे त्याची व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतलेली असते. तर अर्जुन मुद्दाम परत एकदा नाटक करत म्हणायला लागतो. तेव्हा आता सायलीला कळत असतं की तो गुंड तर सर्व काही बोलला आहे आणि अर्जुन सर परत त्याच्या अंगावरती धावून का जात आहेत. तेव्हा आता सायलीला अर्जुन म्हणायला लागतो, नाही मिसेस सायली तुमच्यावरती याने हात उचलला आहे, एक तर तुम्ही माझ्याशी अबोला धरला होता, कित्येक दिवस झालं मी तुमची समजूत काढतोय आणि त्यातून हा तुम्हाला त्रास देतोय, मला हे सर्व काही पाहवतच नाही. तेव्हा आता सायली म्हणते, सर मी तुमच्या पुढे हात जोडते, परंतु माझं खरंच ऐका, हे बघा मी तुमच्यासोबत घरी यायला तयार आहे, मी परत आपल्या घरी यायला नक्की मी घरी येईन, परंतु प्लीज तो दगड खाली टाका. असं म्हणून आता सायलीचा तो शब्द अखेर अर्जुन झेलतो आणि तो खाली दगड टाकतो आणि मिसेस सायली चला पटकन आपल्या घरी आपण निघूया असं म्हणून चक्क सर्वांसमोर अर्जुन सायलीला उचलून घेतो आणि ते दृश्य पाहून कुसुमताई तर अवाक होऊनच त्यांचं ते प्रेम पाहायला लागते. तर अखेर आता अर्जुनच्या हाती दोन खूप मोठे महिपतीच्या विरोधात पुरावे तर लागलेलेच असतात, परंतु कुसुमताईचं आणि चाळीतील प्रत्येकाचं घर अर्जुनने महिपतीच्या घशात जाण्यापासून वाचवलेलं असतं आणि त्याचबरोबर अर्जुनने भन्नाट आयडिया करून त्या महिपतीच्या गुंडाला धमकवण्याचं नाटक करून अखेर सायलीला आता बोलतं केलेलं असतं आणि सुभेदारांच्या घरी सुद्धा परत घेऊन यायला निघालेला असतो.